आज आपण अगदी झटपट बनणारे गुलाबजाम बघणार आहोत. 1-2 टिप्स फॉलो केल्या तर हे गुलाबजाम एकदम परफेक्ट बनतील. रसरशीत आतपर्यंत पाक गेलेला असेल असे बनतील. तर त्यासाठी हे पॅकेट फोडून एका मोठ्या बाउलमध्ये काढले आहे. त्यानंतर चांगला स्वाद येण्यासाठी आपण याच्यावर थोडंसं जायफळ किसून घालूया. हे भिजवण्यासाठी पाण्याचाही वापर करू शकता, पण दुधाचा वापर केला तर त्याची चव अजून छान येते. तर आपण दुधाचा वापर करणार आहोत. इथे मात्र किंचित थंड दुधाचा वापर करायचा. गरम दूध अजिबात वापरायचं नाही आपल्याला. नॉर्मल वापरलं तरीही चालतं किंवा किंचित थंड वापरलं तर अजून चांगलं. आता या मिश्रणामध्ये दूध घालताना अगदी थोडं थोडं घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो किती दूध लागेल ते. सुरुवातीलाच एकदम दूध घातलं तर हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची की अगदी 2-2 चमचे दूध घालूनच हे कणिक मळून घेणार आहोत आपण. आता असं कणिक लावून घेतलं की 4 ते 5 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण बनवूया गुलाबजामसाठी लागणारा पाक. तर एक स्टीलचं मोठं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1.25-2 कप एवढी साखर घेतली आहे एका पॅकेटसाठी. थोडीशी कमी जास्त वापरली तरीही चालते. आता याच्यामध्ये तेवढंच पाणी घालायचं आणि मध्ये मध्ये ढवळत हा पाक बनवून घ्यायचा. साधारणपणे 1 तारी पाक बनवायचा. थोडासा पातळ बनवला तरीही चालतो. तर आता कढईमध्ये तेल तापायला ठेवले आणि जे कणिक लावलं होतं त्याच्यापैकी अर्ध कणिक मी मिक्सीच्या भांड्याला छोटे छोटे त्याचे गोळे करून टाकले आणि अगदी हलकंसं फिरवून घेतलं. मिक्सीच्या भांड्याला लावताना त्याची 4 ते 5च वेळ झाली पाहिजे, खूप जास्त फिरवायचं नाही. त्यानंतर असं थोडंसं मिश्रण हातावर घेऊन बघा, असं सहज गोळा बनतो. असं केल्यामुळे हे गुलाबजाम आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि आतपर्यंत पाक जातो ह्याच्यामध्ये. आता तेल मध्यम तापलं की एक छोटासा गोळा आपण टाकूया. असे हलकेसे बुडबुडे तेलाचे निघायला लागले की समजायचं की आपलं तेल परफेक्ट तापलं आहे. खूप जास्त तेल अजिबात तापवायचं नाही आपल्याला. मध्यम तेल तापलं कीच ह्याच्यामध्ये आपण गुलाबजाम टाकणार आहोत. त्याआधी चमच्याने असं तेल ढवळून घ्यायचं हलक्या हाताने आणि मग गुलाबजाम टाकायचे. ह्यामुळे ते खाली लागणार नाहीत. शक्यतो जाड भांड्याचा किंवा जाड कढईचा वापर करायचा हे तळताना. मध्यम टू लो गॅसवरच आपण तळणार आहोत, म्हणजे आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळल्या जातील आणि कलर पण सुंदर येईल. थोडासा वेळ लागेल हे तळायला, पण आतपर्यंत छान तळल्या जातात. आता राहिलेलं जे कणिक आहे त्याचे असे गोळे करून मिक्सीच्या भांड्याला टाकायचे. अर्ध भांडंच हे गोळे टाकायचे मिक्सीच्या भांड्यामध्ये आणि हलकंसं फिरवून घ्यायचं. आता आपण पाकही बघू. पाकामध्ये थोडीशी वेलची पावडर साखरेसोबत बारीक केलेली टाकलेली आहे. 1 तारी पाक आपला झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि पाक थंड करायला ठेवूया. जेव्हा आपण गुलाबजाम पाकामध्ये टाकू तेव्हा पाक थंड असायला हवा. जर गरम पाकात गरम गुलाबजाम टाकले तर त्यांचा आकार बिघडण्याची शक्यता असते. पाक तर आपण थंड करायला ठेवला आहे. आता गुलाबजाम बघूया. तर अगदी 1 मिनिटात आपले गुलाबजाम तयार होतील. गुलाबजाम तळताना सुरुवातीची 1-2 मिनटं अजिबात त्यांना हलवायचं नाही आणि मध्यम टू लो गॅसवरच होऊ द्यायचे. त्यानंतर एकदा वर यायला लागले हे गुलाबजाम की मग मात्र मध्ये मध्ये चमच्याच्या सहाय्याने किंवा झाऱ्याच्या सहाय्याने हलवत राहायचं, म्हणजे ह्यांना एकसारखा रंग येतो. साधारणपणे एक बॅच तळायला 7 ते 8 मिनटं लागतात. पूर्ण तेल निथळू द्यायचं. पाक एकदम थंड झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये गुलाबजाम टाकूया. बाकीचे गुलाबजाम मी एका प्लेटमध्ये काढून त्याचं तेल निथळू दिलं आणि कोमट असताना थंड पाकात घातलेले आहेत. असं केल्यामुळे ह्याचा आकार अगदी परफेक्ट राहतो. आता 1 ते 2 तास असेच मुरू द्यायचे, म्हणजे आतपर्यंत छान पाक जातो. तर आपले गुलाबजाम तयार आहेत. तर एखाद्या तासानंतरच मी एक गुलाबजाम काढून बघितला. बघा, तुम्हाला कापून दाखवते. आतपर्यंत मस्त पाक गेलेला आहे. एकदम रसरशीत चवदार गुलाबजाम तयार आहे. खूप सुंदर बनतात असे गुलाबजाम. नक्की ट्राय करा. धन्यवाद.